नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी टाइम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वी भूगोल धडा 2 अंतर्गत हालचाली याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वाध्यायाला। प्रश्न पहिला आहे, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। यामधील पहिलं आहे, अंतरंगातील मंद भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहे? याचं उत्तर आहे गतीवर। अंतरंगातील मंद भू हालचाली गतीवर आधारित आहे। येथे आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे। दुसरा आहे, मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? येथे ताण हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यापुढे आपण बरोबर अशी खूण करायची आहे। तिसरा आहे, खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते? येथेही ताण हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यापुढील चौकटीत बरोबर अशी खूण करायची आहे। पुढचं चौथं आहे, पुढीलपैकी वली पर्वत कोणता? याचं उत्तर आहे हिमालय। हिमालय हे याचं बरोबर उत्तर आहे। आणि पाचवं पाहूया, विस्तीर्ण पठाराची निर्मिती ही कोणत्या प्रकारच्या भू हालचालीचा परिणाम आहे? याचं उत्तर आहे खंड निर्माणकारी हे आहे याचं उत्तर। आता पाहूया प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा। भौगोलिक कारणे लिहा यामधील हा प्रश्न आहे, हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या। आता याचा आपल्याला भौगोलिक कारण लिहायचं आहे। उत्तर पाहूया। पहिलं कारण आहे, हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप झाला असता जमीन हादरते। दुसरं कारण, प्राथमिक लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होते। या उलट दुय्यम लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी होत असते। तिसरं कारण आहे, भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात। त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी जोरजोरात मागे पुढे हलल्या व नंतर वेगाने खाली कोसळल्या। हे आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर। आता पाहूया पुढचा प्रश्न। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक करायला विसरू नका। आता कारणे यामधील दुसरा प्रश्न पाहूया, मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। याची कारणे पाहूया। मेघालय पठार निर्मिती, पृथ्वीच्या अंतर्भागात एकमेकींकडे येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर दाब पडतो। या दाबामुळे कठीण खडकांमध्ये विभंग होतात। भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग वर उचलला गेल्यास पर्वताची निर्मिती होते। या वर उचलल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणतात। मेघालय पठार हे या प्रकारे निर्माण झाले आहे। मेघालय पठार मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहे। यामधीलच ब पाहूया, दख्खन पठार निर्मिती, भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हा रस एखाद्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता अनेक भेगांतून बाहेर पडतो। ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात। भेगीय ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात। दख्खनचे पठार हे या प्रकारे निर्माण झाले आहे। दख्खन पठार हे शीघ्र भू हालचालीमुळे निर्माण झाले आहे। अशा प्रकारे मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। आता पाहूया प्रश्न तिसरा, बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। याचं उत्तर आहे, जागृत ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो। दुसरा आहे, भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो। आणि तिसरा आहे, त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जाण्यास वाव मिळतो।
म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. पुढचा चौथा प्रश्न पाहूया. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. याचं उत्तर पाहूया. अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. दुसरं आहे, या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. आणि तिसरं कारण आहे, या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. यामधील शेवटचा पाचवा प्रश्न पाहूया. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. आणि याचं उत्तर पाहूया. 1. भूकंप क्षेत्राचा व त्याचप्रमाणे ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो. दुसरा आहे, भूपट्टांची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटले असता मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो. भूपट्टांच्या सीमावर्ती भागास तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो व ज्वालामुखीचा उद्रेक होतो. तिसरा आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात. अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. हे आहे याचे उत्तर. आता पाहूया आपण पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा. आता पाहूया प्रश्न तिसरा. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. यामधील पहिला आहे, किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. याचं उत्तर आहे शीघ्र भू हालचाली. दुसरा आहे, हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. त्याचं उत्तर आहे मंद भू हालचाली. तिसरा आहे, पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. याचं उत्तर आहे शीघ्र भू हालचाली. आणि चौथा आहे, प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. याचं उत्तर आहे मंद भू हालचाली. हा होता आपला प्रश्न तिसरा. आता पाहूया आपण प्रश्न चौथा. येथे आपल्याला भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावायचा आहे. काही विधाने दिलेली आहे. भूकंप कसा होतो हे आपल्याला क्रमवारे सांगायचं आहे. चला तर उत्तर पाहूया. पहिलं येईल, भूपट्ट अचानक हलतात. दुसरं विधान येईल, प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढत जातो. तिसरं विधान येईल, कमकुवत बिंदूपाशी खडक फुटतात. चौथं आहे, साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. आणि पाचवं आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. याचा असा योग्य क्रम लावायचा आहे. चला तर पाहूया आता पुढचा प्रश्न पाचवा. फरक स्पष्ट करा. आपल्याला गट पर्वत, वली पर्वत, प्राथमिक भूकंप लहरी, दुय्यम भूकंप लहरी, भूकंप व ज्वालामुखी असे 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यामधील फरक स्पष्ट करायचा आहे. तो तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित लिहून दिलेला आहे. तो तुम्ही वहीत व्यवस्थित लिहा. सर्वच वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण कंटाळा येईल. त्यामुळे हे फरक तुम्ही तुमचे वाचून व्यवस्थित वहीत लिहा. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन स्वाध्याय तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि काही अडचण असली तर कमेंट करून नक्की विचारा. चला तर मग पाहूया आता पुढचा प्रश्न. प्रश्न 6वा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिलं आहे, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. येथे आपल्याला कारणे लिहायची आहे. त्याची कारणे पुढील प्रमाणे आहे. पहिला आहे, भूपृष्ठाखालील भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकंप होतात. दुसरा आहे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदरल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. तिसरा आहे, ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. आणि चौथं कारण आहे, याशिवाय भूपृष्ठाखालील खडकात विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात. प्रश्न दुसरा आहे, जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? याचं उत्तर पाहूया. जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स इत्यादी वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहेत. हे आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पाहूया तिसरा प्रश्न. भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? याचं उत्तर पाहूया. भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते. भूकंपाच्या प्राथमिक लहरीनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात. या लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. परिणामी भूपृष्ठावरील इमारती, घरे वर खाली हालचाल व त्यामुळे घरांची पडझड होते.
पुढचा चौथा प्रश्न आहे, भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? आता याचं अ पाहूया. भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम, त्यामध्ये आहे भूकंपामुळे जमिनीला तडे जातात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, भूजलाची पातळी बदलते, नदी प्रवाहाच्या मार्गात बदल होतो, काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात, सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात, हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. आणि ब आहे भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम. यामध्ये भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते, वाहतुकीचे मार्ग खंडित होतात आणि संदेश वहन व्यवस्था कोलमडते. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. आता पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 5वा आहे, भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. याचे प्रकार पाहूया. 1. प्राथमिक भूकंप लहरी. यामध्ये भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक किंवा पी भूकंप लहरी म्हणतात. प्राथमिक भूकंप लहरी या भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेत सर्व दिशांनी भूपृष्ठात प्रवास करतात. या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरीच्या मार्गातील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. या लहरी घन, द्रव, वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव स्वरूपातील गाभ्यातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. यातील दुसरा प्रकार आहे दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी म्हटले जाते. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, मात्र द्रव पदार्थातून प्रवास करताना त्या शोषल्या जातात. पदार्थातील कणांची हालचाल या लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते, त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. आणि तिसरा प्रकार आहे भूपृष्ठ लहरी. यामध्ये प्राथमिक व दुय्यम लहरी भूकंपाच्या बाह्य केंद्रावर येऊन पोहोचल्यानंतर निर्माण होणाऱ्या लहरी म्हणजे भूपृष्ठ लहरी. या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. हे होते आपले भूकंप लहरींचे प्रकार. आता पाहूया प्रश्न 6वा, ज्वालामुखीचे सोदाहरण वर्गीकरण करा. आता याचं वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे. अ मध्ये आहे उद्रेकानुसार वर्गीकरण. त्याचे 2 प्रकार पडतात. केंद्रीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लाव्हा रसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो व या नलिकेसारख्या मार्गातून लाव्हा रस बाहेर पडतो. याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ नलिकेच्या मुखाभोवती पसरतात. केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखीय पर्वत तयार होतात. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो पर्वत. दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हा रस ज्या ठिकाणी एखाद्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता अनेक भेगातून बाहेर पडतो याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. भेगीय ज्वालामुखीमुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनचे पठार. आता आपण उद्रेकानुसार 2 प्रकार पाहिले. आता दुसरं पाहूया उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण. यामध्ये उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये आहे जागृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. जपानमधील फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्राम्बोली हे याचे प्रकार आहे. दुसरं सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी. जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी. याचं उदाहरण इटलीतील वेसुव्हियस, अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरन बेट. तिसरा प्रकार आहे यामधील मृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. हे होतं या प्रश्नाचं उत्तर. आता पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा आहे आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक व दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. येथे तुम्हाला ही आकृती दिली आहे, ते अशा प्रकारे तुम्ही दाखवायचं आहे. आता प्रश्न 8वा पाहूया. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. आपल्याला येथे एक नकाशा दिलेला आहे.
जगाचा आराखडा त्यातील ह्या खालील गोष्टी तुम्ही दाखवायच्या आहे. त्या अशा प्रकारे तुम्हाला दाखवता येतील. चला तर मग येथेच थांबूया. आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे. परत भेटू नवीन एका स्वाध्यायात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.